तुझ दडलं मनात आज तो तुझ्या पुढं नांदू दे तुझ्या माझ्या जोडी घाल तो देवाकडे तुझ दडलं मनात आज तो तुझ्या पुढं नांदू दे तुझ्या माझ्या जोडी घाल तो देवाकडे। तुम्ही जो आता फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेले। आपल्या चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करायचं आहे। कॅपकट ते ओपन केल्यानंतर सिंपली ते न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपण तुम्हाला एक व्हिडिओ देईल तो तुम्हाला सिंपली इथून ॲड करायचा आहे। अशा प्रकारे हा व्हिडिओ असेल त्यामध्ये आपण लिरिक्स लिहिलेला आहे तर सिंपली हा व्हिडिओ इथे ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। खाली थोडे ते स्क्रोल केल्यानंतर खाली येतं मास्टर रेकॉर्डचं ऑप्शन आहे सिंपली त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर पुन्हा पहिल्या न्यूट यायचं आहे। पहिल्या न्यूट आल्यानंतर खाली येते तुम्हाला ओव्हरलेज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। तुमचा इथे फोटो सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे। इथून हा फोटो ॲड केल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत न्यायची अशा प्रकारे नेल्यानंतर सिंपली हा फोटो खाली आणायचा आहे। त्याच्यानंतर खाली थोडे इथे स्क्रोल केल्यानंतर हे तुम्हाला रिमूव्ह बीजीचं एक ऑप्शन मिळतं आहे सिंपली त्यावरती क्लिक करायचं आहे। ते इथून बघू शकाल की रिमूव्ह बीजीवरती क्लिक केल्यानंतर ऑटो रिमूव्हलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। इथून बॅकग्राऊंड नीट रिमूव्ह करून घ्यायचे। त्याच्यानंतर जर नाही झालं तर इथे तुम्हाला कस्टम रिमूव्हल आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही इथून बॅकग्राऊंड नीट तुमच्या फोटोचे रिमूव्ह करून घेऊ शकता। त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। इथून आपलं परफेक्ट इथून बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेला आहे। इथून हा फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह झाल्यानंतर इथून आपल्याला लिरिक्स बघायचं आहे कुठं म्हणजे ते लिरिक्सच्या वर नाही ना फोटो आहेत तर इथून आपला हा फोटो परफेक्ट बसलेला आहे। फोटो इथून परफेक्ट बसल्यानंतर पुन्हा पहिल्यांदा यायचं आहे। खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। पुन्हा व्हिडिओ टूवरती क्लिक करून हे तुम्हाला सिम्पली लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये आल्यानंतर तुम्हाला एक इफेक्ट मिळेल पिंक ब्लिंक्स इथून सिलेक्ट करायचं आहे। बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं जे पेक्षा चिल्ल्यानंतर हे शेवटपर्यंत न्यायची नेल्यानंतर सिंपली आपल्या अशा वेळ ठेवायची। त्याच्यानंतर इथे ॲडजस्टवरती क्लिक करून इंटेन्सिटी 25 ठेवायची आणि खाली तुम्हाला ऑब्जेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। ऑल व्हिडिओचा जो बॉक्स असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर पुन्हा पहिल्यांदा व्हिडिओ टूवरती क्लिक करून तुम्हाला सिंपली या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल सिंपली रिपीलचं इथून सिलेक्ट करायचं आहे। बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं जो एक चिल्ल्यानंतर असेल शेवटपर्यंत न्यायची आपल्याला। तर इथून हा इफेक्ट चिल्ल्यानंतर आपण शेवटपर्यंत नेल्यानंतर सिंपली आपल्याला काय करायचं रिपीलवरती क्लिक करायचं आहे। ॲडजस्टचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं आहे। झिरो करायचं आहे ब्लर झिरो करायचं आहे। त्याच्यानंतर सिंपली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथे ऑब्जेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून ऑल व्हिडिओचं बॉक्स इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। इथून हे दोन इफेक्ट ॲड केल्यानंतर आता आपल्याला सिंपली काय करायचं आहे हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल। तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचं ऑप्शन आहे सिंपली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल।